सर, आज तुम्ही नागपूर दौऱ्यावर आहात. काय काय आयोजन आहे बैठकांचं, काय विषय? बाब अशी की महाराष्ट्राचा जवळजवळ 65% वन हा विदर्भामध्ये आहे. आणि प्रामुख्यानं वन विभागाचे मुख्य कार्यालय हे विदर्भामध्ये प्रामुख्याने नागपूरमध्ये आहे. एकूणच सर्व अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठका घेऊन त्यांच्या अडचणी काय आहेत, त्यांना काही सूचना देण्याचे गरजेचे आहे. म्हणून आज 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि उद्या 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असे 2 दिवस बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने वाघ आणि माणूस यांच्यामध्ये चालू असलेला संघर्ष, वाघांचे मानवावर हल्ले, मानवानं वाघांची केलेली शिकार, वाघ आपसामध्ये झुंज घेऊन जखमी होतात, या सर्वच बाबींचा एकूण विचार करता निश्चितपणे हा संघर्ष कमी व्हायला पाहिजे, त्याकरता उपाययोजना करण्याच्या अनुषंगानं निश्चितपणे आदान प्रदान विचाराचं होणार आहे. त्याचबरोबर FDCMच्या माध्यमातून राज्याच्या वन विभागाला आर्थिक बल मिळावं हा त्या ठिकाणी उद्देश आहे. मँग्रोव्ह डिव्हिजन आहे, त्याचबरोबर सोशल फॉरेस्ट्री आहे. या सर्वच अधिकाऱ्यांशी बोलून एकूण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश या सर्व स्तरावर वनांचं आच्छादन व्हावं. आणि आज महाराष्ट्राच्या एकूण जमिनीचे 21% वन विभाग आहे, तो 30% व्हावे अशा प्रकारची केंद्र सरकारच्या वन विभागाची संकल्पना आहे आणि त्या अनुषंगानं प्रयत्न चालू आहेत. सर, खोक्या भोसलेच्या पत्नीनं वन विभागाच्या अधिकाऱ्यांना विरोधात तक्रार केलेली आहे, त्यांचे घर पाडल्या प्रकरणी. बाब अशी आहे की जर का अधिकारी वर्गाने जर का त्यांचं घर वनामध्ये नसताना पाडलं असेल तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल. परंतु जर का वन विभागाच्या जागेवर कोणी जर अतिक्रमण केलं असेल तर त्या ठिकाणी वन अधिकाऱ्यांनी जर कारवाई केली असेल ती चुकीची केली असं म्हणणं योग्य होणार नाही. शिवाय आणखी पारधी लोकांचे पण घर पाडल्याची तक्रार अगदी अनुसूचित जाती जमाती आयोगापर्यंत त्या वस्तीतले लोक गेले होते की त्या भोसलेच्या सोबत गावातल्या इतर लोकांचे घर पाडण्यात. वन विभागाच्या बाहेर जर त्या ठिकाणी जर वन अधिकाऱ्यांनी घरं पाडली असेल तर चौकशी अंती त्यांच्यावर कारवाई निश्चित केली जाईल. ठाण्यामध्ये भाजपचा महापौर व्हावा अशी भाजपच्या स्थानिक नेत्यांची मागणी आहे. तुमचाही जनता दरबार पुढच्या 2-3 दिवसात त्या ठिकाणी आहे, काय सांगा? हे बघा, बाब असे की महायुतीमध्ये आम्ही आहोत. माननीय देवेंद्रजी फडणवीस भाजपचे नेते आहेत, माननीय एकनाथजी शिंदे शिवसेनेचे नेते आहेत, अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते. बाब असे प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि तो कोणी रोखलेला नाही. कुठल्याही पक्षाच्या नेत्यानं, मंत्र्यानं, आमदारानं महाराष्ट्रातल्या कोपऱ्यात कुठेही जाऊन त्या ठिकाणी जर आपल्या पक्षाचा प्रचार केला आणि त्या ठिकाणी महायुती मजबूत करायचा प्रयत्न केला त्याच्यात वावगं काही आहे असं मला वाटत. काही राज्यमंत्र्यांना अधिकार दिले नसल्याचा नाराजीचा सूर होता. आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून अशी माहिती आहे की राज्यमंत्र्यांकडनं माहिती मागवलेली आहे की तुम्हाला अधिकार दिलेले आहे की नाही. नाही, बाबाशे राज्यमंत्र्यांना महायुती आज आहे, त्यावेळेला 95ला युती झाली, त्यावेळेला मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या कामाचं वाटप केलं होतं. या पद्धतीनं ते राज्यमंत्र्यांना अधिकार देण्यात येतील हा विश्वास आहे. सातारा जिल्ह्यातील मुनावडे येथे आंतरराष्ट्रीय जल प्रकल्प सुरू होणार होता. एकनाथ शिंदेचा प्रोजेक्ट होता, तो कुठेतरी त्याचं काम थांबवण्यात आलेलं आहे. काय नेमकं परवानगी? नाही, कोणी थांबवलेलं नाही. बाब अशी की कुठलाही प्रकल्प सुरू करायचा असेल त्याला पर्यावरण विभागाची, वन विभागाची फॉर्मल परवानगी लागतात. खात्याच्या अनुषंगाने ती कागदपत्राची आदान प्रदान केली जाणार आहे
आणि कुठलाही प्रकल्प अडवण्याचा कोणाचा उद्देश नाही आणि तो अडवला जाणार नाही. म्हणजे पुढे त्याचं काम सुरू होईल. नाही, निश्चितपणे बाब अशी आहे की माननीय देवेंद्रजी फडणवीस असोत, एकनाथजी शिंदे असो की अजितदादा असोत, या तिन्ही महायुतीच्या नेत्यांनी कुठल्याही भागामध्ये असा एखादा जनतेला पूरक असलेला प्रकल्प करण्याचं ठरवलं तर सर्वच पक्षाचे महायुतीचे लोक त्याला पूरक वातावरण करतील असा माझा विश्वास आहे. नवी मुंबईतील सीवूड जवळ एक भूखंड आहे, त्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोडही करण्यात आलेली आहे आणि अहवाल तो वन विभागाने महसूल विभागाकडे सोपवल्याची माहिती आहे. नाही, बाब अशी आहे की खरं म्हणजे डीपीएस स्कूल म्हणजे NRIच्या बाजूला नवी मुंबईमध्ये पथदर्शी फ्लेमिंगोचं दर्शन तिथूनच व्हायचं. मधल्या काळामध्ये सिडकोच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्या वॉटर बॉडीमध्ये येणारं पाणी थांबवलं आणि मग मी आमदार असताना स्वतः जाऊन सांगितलं की हे पाणी जर तुम्ही नाही जर नीट पूर्ववत केलं तर या ठिकाणी मलाच पोकलेन घेऊन त्या ठिकाणी ते तोडावं लागेल. सुदैवानं मी मंत्री झालो आणि आज त्या ठिकाणी सिडकोच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आणि सिडको, महापालिका आणि वन विभाग या अधिकाऱ्यांनी पूर्वीसारखे तिथे फ्लेमिंगो येतील अशा प्रकारची व्यवस्था करा. जी पूर्वीची जी पाण्याची पातळी ओटीला आणि भरतीला असायची तुम्ही निर्माण करा. फ्लेमिंगो त्या ठिकाणी येतील आणि लोकांना ते फ्लेमिंगोचं दर्शन होईल. आता फ्लेमिंगो सिटी म्हणून नवी मुंबईची ओळख झालेली आहे. नॅचरल म्हणजे असलेली जिवंत फ्लेमिंगो आता ते दिसत नाहीत. फ्लेमिंगोचे पुतळे तिथे उभे केले आहेत आणि मी त्या बाबतीत निषेध व्यक्त केलेला आहे.